नमस्कार मंडळी, मी शिरीष ठाकूर. आपण पाहताय लोकस्पंदन. मित्रांनो, 19 फेब्रुवारी शिवजयंती. शिवजयंतीचा हा सोहळा महाराष्ट्रामध्ये अगदी कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. शहरी विभागातून असेल, ग्रामीण भागात असेल, अगदी खेडेपाडी हा उत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो आणि सर्व शिवभक्त एकत्र येऊन ह्या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करत असतात. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात असणाऱ्या उत्तूर गावामध्ये राजमाता जिजाऊ फाउंडेशन संचलित छत्रपती युवा ग्रुप हा एक मोठा ग्रुप आहे आणि हा गेली 13 वर्ष अखंडितपणे हा शिवजयंतीचा सोहळा मोठ्या दिमाखात उत्तूर ग्रामस्थांच्या सहकार्यानं इथे संपन्न होत असतो. आणि हा सोहळा साजरा करीत असताना यामध्ये अगदी जी काही तरुणाई एकवटली जाते आणि ते संपूर्ण तरुणाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी अखंडपणे राबत असते. मित्रांनो, या छत्रपती युवा ग्रुपच्या संपूर्ण सदस्यांचा आणि या छत्रपती एकूणच आपल्या उत्तूर ग्रामस्थांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो. छत्रपती युवा ग्रुपच्या या तरुण मंडळींचं कौतुक करावं आणि त्यांच्या ह्या कार्यासाठी भक्कमपणे पाठिंबा द्यावा अशा अर्थानं आणि त्या हेतूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे. मित्रांनो, छत्रपतींचं कार्य आणि छत्रपतींचे विचार समाजात रुजले पाहिजे आणि हे रुजवत असताना शिवजयंतीसारखा कार्यक्रम अगदी मोठ्यानं होणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला किंवा येणाऱ्या नवीन पिढीला करून देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. मित्रांनो, हा छत्रपती युवा ग्रुप गेली 13 वर्ष हे काम अखंडितपणे करत आहे. छत्रपती युवा ग्रुपच्या माध्यमातून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या शिवजयंती सोहळ्यामध्ये एक आठवडाभर विविध कार्यक्रम केले जातात. यामध्ये गोमाता पूजन असतं, त्यानंतर शिवज्योतीचं आगमन होतं, त्यानंतर व्याख्यानमाला आयोजित केली जाते, वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं दिली जातात, शेतकरी बांधवांच्यासाठी पशुवैद्यकीय शिबिर घेतलं जातं, त्याच्यातून त्यांना वेगवेगळी माहिती दिली जाते, त्या ठिकाणी तज्ज्ञ लोकांना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडून या शेतकरी मित्रांना आपली माहिती दिली जाते. त्याचबरोबर परिसरातील गुणवंतांचा गुणगौरव देखील केला जातो. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 19 फेब्रुवारीला जी या युवा ग्रुपमार्फत शिवरायांची जी मिरवणूक काढली जाते ती मिरवणूक अगदी डोळ्याचं पार न फेडणारी असते. यामध्ये तुम्हाला अश्वनृत्य पाहायला मिळतं, त्यानंतर हलगी वादन, शस्त्रकलांचं खेळ जे असतात ते तुम्हाला तिथं दाखवले जातात आणि त्यातून आपले शिवकालीन शस्त्रांचं जी काय वेगवेगळे प्रकार तुम्हाला त्या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं ही शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि दिमागदारपणे संपन्न केली जाते. मित्रांनो, हे करत असताना छत्रपती युवा ग्रुपचे हे सर्व सदस्य अगदी दिवस रात्र महिनाभर राबत असतात. यामध्ये सगळी सर्वसामान्य कुटुंबातलीच मुलं आहेत आणि असं कोणी काय फार मोठं काम करणारा किंवा अगदी फार मोठ्या पगाराची नोकरी असलेल्या किंवा काय असं नाही आहे, परंतु ते एका विचारानं छत्रपतींच्यावर असलेल्या प्रेमाखातर एकत्र येऊन हे काम करत असतात. मित्रांनो, या ग्रुपची स्थापना योगेश भायगडे या शिवभक्तानं आपल्या सहकार्यानं घेऊन 2013 साली केली आणि 2013 पासून आज अखेर म्हणजे आता ह्या 2026ला त्यांचं हे 14 वर्ष आहे. तर त्या 14व्या वर्षात अखंडितपणे यांनी हा शिवजयंतीचा सोहळा संपन्न करण्याचं काम केलेलं आहे. अगदी या सोहळ्याची सांगता महाप्रसादानं होते आणि अशाच पद्धतीने हे 13 वर्ष त्यांनी अखंडितपणे अव्याहतपणे चालू ठेवलेलं आहे. मित्रांनो, हे करत असताना कुठंतरी जोश असतो, तरुणाई आहे, तरुण मुलं जमना होतात, एकत्र येतात, म्हणजे कुठंतरी जरा इकडे तिकडे होतंच. कारण हा काय ग्रुप असं म्हणजे वयस्क लोक आले किंवा काय आले आणि त्यांनी केलं तर त्याला जरा थोडी शिस्तबद्धता आहे, ते मॅच्युरिटी असते. पण इथेही काय मॅच्युरिटी नाही असं नाही, पण काय होतं की सगळे तरुण एकत्र आल्यानंतर जरासं थोडं उत्साहाच्या वातावरणामध्ये जरा इकडे तिकडे होतं. त्याच्याकडं किरकोळ म्हणजे कुठे काय समजा झाल्या प्रकार काय झालं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि त्यांचा मूळ हेतू जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि बाकी काय बाहेरून टीका करणारे जे काही कामच करत नाहीत ते मग टीका करत असतात की हे का असं कशाला करायला पाहिजे, तसं कशाला करायला पाहिजे, ह्याची काय गरज आहे, त्याची काय गरज आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की छत्रपतींचे विचार पोचवण्यासाठी तितक्या भव्य दिव्यपणे ते सादरीकरणही केलं पाहिजे आणि तितक्याच जोशपूर्ण वातावरणात ते पोचलंही पाहिजे.
आणि ते पोचवण्याचं काम आपल्या हे छत्रपती युवा ग्रुप करत आहे. म्हणून मी त्यांचं कौतुक करावं, त्या ग्रुपचं कौतुक करावं, त्यातल्या सामान्य कार्यकर्त्याचं कौतुक करावं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप समाजाकडून मिळावी, याकरता हा मी व्हिडिओ केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला मी एक रामायणातली एक गोष्ट सांगतो की जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला गेले 14 वर्षाच्या, तेव्हा ते रानावनातून फिरत असताना त्यांना एके ठिकाणी शबरी जी भिल्लीण होती ती भेटली. आणि ती शबरी ही प्रभू रामांची निस्सीम भक्त होती. आणि ती भक्त असल्यामुळे तिला वाटायचं की आपण काहीतरी प्रभू रामांना देऊया, काहीतरी भेट देऊया. परंतु ती भिल्लीण असल्यामुळं आणि गरीब असल्यामुळं तिच्याकडे असं काही जड जवाहीर नव्हतं. मग तिच्या लक्षात आलं की आपण बाबा प्रभू रामांना आपल्या इथली बोरं देऊया खायला, त्या जंगलातली. परंतु ते देत असताना तिनं काय केलं की बोरं जर तशीच काढून दिली आणि समजा त्यातलं एखादं आंबट बोर निघालं किंवा काय तुरट असलं तर ते रामांना बरं वाटणार नाही. म्हणून तिनं काय केलं की ती प्रत्येक बोर ती दातानं तोडायची, बघायची चाकून ते आंबट आहे का गोड आहे, आणि आंबट असेल तर फेकून द्यायची, गोड असेल तर ते आपल्या ओंजळीत घ्यायचे. असे तिनं बोरं जमा केली. आणि ती प्रभू रामचंद्र जेव्हा तिच्यासमोर आले तेव्हा तिनं ती त्यांना भेट दिली. आणि प्रभूंनी बघितलं की ही बोरं कुरतडलेले आहेत, म्हणजे दातानं उष्टावलेले आहेत, हे त्यांना माहीत झालं. आणि त्यांच्यासोबत असलेले जे लक्ष्मण होते, सीतामय्या होत्या, आणखी कोणी होते, त्या सगळ्यांना हे समजलं की बाबा ही बोरं उष्टावलेली आहेत. मग आता त्यांचं लक्ष होतं प्रभू रामाकडे की ते काय करतायत. पण प्रभू रामचंद्रांनी ती उष्टी बोरं बघितली नाही, तर त्याच्या पाठीमागं असलेला शबरीचा भाव बघितला आणि ती बोरं त्यांनी गोड मानून खाल्लेली आहेत. लक्षात ठेवा, आपण या मुलांनी जे करत आहेत ही तरुण मंडळी, जर काही किरकोळ इकडे तिकडे 19-20 झालं तर त्याच्या पाठीमागं असलेला त्यांचा भाव बघून आपण त्यांना सपोर्ट करूया आणि ही शिवजयंती अगदी दणक्यात साजरी करूया. त्या छत्रपती युवा ग्रुपनं जे आपल्याला आवाहन केलेलं आहे की त्या सगळ्यांनी सहभागी व्हायचं त्या ग्रुपच्या शिवजयंतीच्या उत्सवामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया. आणि हा शिवजयंतीचा सोहळा आणि हे छत्रपती युवा ग्रुपचं 14वं वर्ष आहे, तर त्यांना दणक्यात आपण ती शिवजयंती साजरी करूया आणि छत्रपतींचे विचार घरोघरी पोचवण्याचं काम करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.